नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय खमंग असा होण्यासाठी उपयोगात येतील अशा उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. अगदी गाड्यावर भेटतात तशी अगदीच तशीच भजी जर तुम्हाला घरी बनवायची असतील तर भजी बनवताना त्यात कांदा जास्त प्रमाणात घालावा. तसेच 1 चमचा गरम तेलाचे मोहन त्यामध्ये घालावे व बेसन पिठामध्ये थोडासा लिंबाचा रस त्यामध्ये अवश्य टाकावा. यामुळे भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत. यामुळे भजी आपली अजिबात तेलकट होणार नाहीत. टिप नंबर 2. पोहे खाल्ल्यानंतर बऱ्याचशा जणांना ॲसिडिटी होते. तर ती ॲसिडिटी होऊ नये यासाठी पोहे करताना फोडणीमध्ये थोडासा हिंग टाकावा. यामुळे पोहे चवदार तर बनतात पण पचन देखील व्यवस्थित होतात. तसेच पोहे खाताना लिंबू पिळून खावे. यामुळे ॲसिडिटी अजिबात होणार नाही. तर पोहे खाल्ल्यानंतर जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 3. भटुरे बनवताना भटुरेच्या पिठात रवा किंवा कणिक न घालता नुसता अर्धा किलो मैदा व पाव किलो आंबट दही त्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घालावा. तसेच त्यात 1 अंड फोडून त्या पिठामध्ये घालून भिजवावे. यामुळे भटुरे खूप छान होतात. तसेच पीठ 7 ते 8 तास भिजवून ठेवावे. तर छोले भटुरे बनवताना तुम्ही भटुऱ्याचं पीठ मळताना ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 4. परफेक्ट डोसा बनवण्यासाठी डोसा छान जाळीदार असा होण्यासाठी 2 कप तांदूळ घेतले असतील तर त्यामध्ये 1 कप पोहे घालावे. यामुळे डोसे छान जाळीदार होतात आणि खायला देखील चविष्ट लागतात. अतिशय खास टिप नंबर 5. भटुरेच्या पिठात अंडे घालायचे नसेल तर 1 मध्यम आकाराचा बटाटा उकडून सोलून त्यामध्ये किसून टाकावा. यामुळे भटुरे अजिबात चिवट होत नाहीत. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 6. पावसाळ्यामध्ये अगदी टपरीवर भेटतो अगदी तशाच कडक चहा घरच्या घरी बनवायचा असेल तर कडक चहा बनवताना पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यात चहापत्ती घालावी व नंतर आलं हे त्यामध्ये किसून घालावं. त्यामुळे आल्याचा रस हा चहात थेट जातो व चहाचा यामुळे रंग देखील बदलतो व आपला चहा अधिक टेस्टी व चविष्ट असा होतो. तर अगदी टपरीवर भेटतो अगदी तसाच कडक चहा घरच्या घरी बनवत असताना तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. अत्यंत खास टिप नंबर 7. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत तर हीटर लावताना हीटरच्या बादलीखाली लाकडी पाट किंवा लाकडी वस्तू ठेवावी. यामुळे पावसाळ्यात करंट लागण्याची भीती अजिबात नसते. त्यामुळे ही पावसाळ्यामध्ये खबरदारी तुम्ही नक्की घ्या. प्रत्येक सुगरणीच्या व प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी अत्यंत उपयुक्त टिप नंबर 8. उकडीचे मोदक बनवताना उकडीसाठी जर तुम्ही 2 वाटी तांदूळाची पिठी घेतली असेल तर त्यामध्ये 2 चमचे मैदा मिक्स करा. यामुळे उकडीचे मोदक करताना त्याची पारी अजिबात तुटत नाही. प्रत्येक सुगरणीसाठी व प्रत्येक गृहिणींसाठी महत्त्वाची टिप नंबर 9. पावसाळ्याच्या दिवसात घरात भरपूर प्रमाणात माशा येत असतील तर 1 लोखंडाचा तुकडा गरम करून घ्या. पण जर तुमच्याकडे लोखंडाचा तुकडा नसेल तर पळी गरम करून घ्या व त्यात 2 कापूर उड्या टाकून घ्या. त्याच्या वासाने घरातील माशा निघून जातील. तर तुमच्या पण घरामध्ये जर पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात माशा येत असतील तर ही टिप तुम्ही ट्राय करू शकता. टिप नंबर 10. पावसाळ्याच्या दिवसात बिस्किट, फरसाण, वेपर्स घट्ट झाकणाच्या डब्यात त्यात थोडंसं तांदूळ टाकून वर टिप कागद लावून ठेवावेत. बरेच दिवस यामुळे ते कुरकुरीत राहतात म्हणजे ते अजिबात सादळत नाहीत. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 11. जर अचानक आलेल्या पावसात जर तुम्ही चुकून सापडलात तर चुकूनही झाडाखाली किंवा पडक्या इमारतीत चुकूनही उभे राहू नका. कारण अशा पडक्या इमारतीत किंवा झाडाखाली वीज पडण्याचा धोका जास्त असतो. टिप नंबर 12. पायात बोटाला चिकल्या पडल्या असतील तर खोबरेल तेल गरम करून घ्या व त्यात 2 कापुराची वडी टाकून खोबरेल तेल कोमट असताना
चिकल्या पडल्या आहेत त्या बोटाला लावावे, यामुळे त्यातील कीड मरते. तर पावसाळ्यामध्ये तुमच्या पण बोटाला चिकल्या पडल्या असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 13. गवती चहा स्वच्छ धुवून सुकवून त्याची पावडर तयार करून आपल्या चहा पावडरमध्ये मिक्स करून ठेवावी. यामुळे चहा खूपच जास्त टेस्टी असा लागतो. अत्यंत उपयुक्त व खास टीप जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 14. लहान मुले बीट अजिबात खात नाहीत, कारण ते जरा तुरट असतं. अशा वेळी बीटचे तुकडे करून त्यात थोडेसे पाणी टाकून ते मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून घ्या व नंतर ती पेस्ट गव्हाच्या पिठात मळून त्याचा पराठा बनवा व मुलांना खायला द्या. यामुळे मुले आवडीने हा बीटचा पराठा खातील. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 15. सकाळच्या घाई गडबडीत मुलांचा शाळेचा डब्बा झटपट बनवण्यासाठी डब्याला जी भाजी द्यायची आहे ती रात्रीच कट करून ठेवावी. यामुळे सकाळी आपली घाई गडबड होत नाही व भाजी झटपट आपण बनवू शकतो. तर मुलांचा डब्बा झटपट बनवण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही टीप फॉलो करा. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 16. बटाटा भजी बनवताना त्यात हरभरा डाळीच्या पिठात 1 चमचा दही घाला. यामुळे भजी जास्त कुरकुरीत होतात. अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा. टीप नंबर 17. डोसे बनवत असताना पीठ आंबट होऊ नये यासाठी डोश्याचे पीठ आंबवत असताना त्यामध्ये थोडी साखर टाकावी. साखरेमुळे डोस्याला एकसारखा रंग येतो, तसेच डोसे चवीला आंबट लागत नाहीत. तर डोसे बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. प्रत्येक गृहिणींसाठी व प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास टीप नंबर 18. शिरा मऊ व लुसलुशीत आणि टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये रवा भाजताना थोडेसे केळीचे काप करून घालावे. तसेच शिरा नेहमी साजूक तुपातच बनवावा. वनस्पती तुपात कधीही शिरा बनवू नये. अगदी मऊ लुसलुशीत शिरा बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा. प्रत्येक गृहिणींसाठी अत्यंत उपयुक्त टीप नंबर 19. किचनमधील एखादी वस्तू संपली की लगेच ती वस्तू डायरीत लिहून ठेवावी. यामुळे किराणा किंवा सामान भरताना गोंधळ होत नाही आणि वस्तू देखील व्यवस्थित आठवणीने आणायला लक्षात राहते. प्रत्येक गृहिणींसाठी व प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर 20. गाईचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 21. काही दिवसात सुरकुत्या दूर करण्यासाठी सुरकुत्या असलेल्या भागावर कोरपडीचा गर लावावा. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची व अत्यंत उपयुक्त टीप नंबर 22. जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यासाठी ताजे पाणी ठेवा. अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर 23. अपचनामुळे पोट खराब होत असेल तर आले चावून खा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.